शहरांमधील वाढत्या नागरीकरणासोबतच गृहसंकुलं वाढत असल्यानं गृहनिर्माण संस्थांचे प्रश्न देखील वाढत आहेत। तेव्हा गृहनिर्माण संस्थांना दिशा देण्यासाठी अशा प्रकारचं महाअधिवेशन गरजेचं आहे असं प्रतिपादन ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी केले। तसंच ही एक प्रकारची कार्यशाळा असून याद्वारे गृहनिर्माण संस्थांच्या प्रतिनिधींचं प्रबोधन होणार आहे। तेव्हा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे उपक्रम राबवले पाहिजेत अशी अपेक्षाही आमदार केळकर यांनी व्यक्त केली आहे। सहकार विभाग आणि ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या संयुक्त विद्यमानं ठाण्यातील उपवन तलाव परिसरातील भव्य मैदानात 27 ते 29 डिसेंबर या कालावधीत गृहनिर्माण संस्थांचं महाअधिवेशन आणि प्रदर्शन आयोजित करण्यात आले। ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांच्या पुढाकारानं ठाण्यात प्रथमच होत असलेल्या या महाअधिवेशनातील प्रदर्शनाचं उद्घाटन आज आमदार संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, जिल्हा उपनिबंधक डॉक्टर किशोर मांडे, परिवहन सदस्य विकास पाटील, संचालक हिंदुराव गळवे, शैलजा गस्ते, संतोष साळुंखे, विनोद देसाई आदींसह अनेक मान्यवरही उपस्थित होते। प्रारंभी देशाचे दिवंगत माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। त्यानंतर साधेपणानं महाअधिवेशनातील प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं। उद्घाटक आमदार केळकर यांनी ठाण्यात प्रथमच होत असलेल्या या महाअधिवेशनात तज्ज्ञ मंडळींचं मार्गदर्शन, पुनर्विकास तसंच पुनर्विकासासंबंधी भूमिका विस्तृतपणे मांडली जाणार असल्यानं हाऊसिंग फेडरेशनच्या या अभिनव उपक्रमाचं कौतुक केलं। तसंच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे उपक्रम राबवले पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त केली। तर जिल्हा उपनिबंधक डॉक्टर मांडे यांनीही हाऊसिंग अदालत नंतर महाअधिवेशन आणि प्रदर्शन यांसारखे जनहिताचे उपक्रम राबवणारी ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन पहिलीच असल्याचे कौतुकोद्गार काढले। तर आयोजक सीताराम राणे यांनी सोसायटीचं कामकाज करताना गृहनिर्माण संस्थांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं, याशिवाय भेडसावणाऱ्या अन्य समस्यांवर अशा प्रकारच्या अधिवेशनांमध्ये विस्तृत चर्चा आणि ठराव करणार असल्याचं स्पष्ट केलं। महाअधिवेशनातील प्रदर्शनात गृहनिर्माण संस्थांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या वेगवेगळ्या व्यावसायिकांचे स्टॉल्स, विकासक, अर्थसहाय्य करणाऱ्या संस्था, त्याचबरोबर सोलर वीज निर्मिती, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि घनकचरा व्यवस्थापन करणाऱ्या संस्थांच्या 56 स्टॉल्सना उपस्थित पाहुण्यांनी भेट देत माहिती घेतली। गृहनिर्माण महाअधिवेशन आयोजित केले, तुमच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे, काय सांगाल, लोकांना काय आवाहन करायचं? हाऊसिंग फेडरेशनचं मी खरं म्हणजे फार अभिनंदन करेन। हाऊसिंग फेडरेशन जे गेली अनेक वर्ष सीताराम राणे यांच्या नेतृत्वाखाली हे चालू आहे। गृहसंकुलं वाढतायत, वाढण्याबरोबर त्यांचे प्रश्न वाढत आहेत, त्यांच्या समस्या वाढत आहेत आणि या सगळ्या गृहसंकुलांना जवळजवळ महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने 1.5 लाख हाऊसिंग सोसायटी आहेत, जिल्ह्यामध्ये आहेत, शहरामध्ये आहेत, ज्यांना दिशादर्शन दिलं पाहिजे। हा वेगळा नॉन प्रॉफिट सेक्टर आहे सहकार मधला आणि त्यांना एक दिशादर्शन देण्यासाठी मला वाटते हे अभूतपूर्व असं अधिवेशन, महाअधिवेशन या ठिकाणी आज त्याचं प्रदर्शनाचं उद्घाटन झालंय आणि उद्या या अधिवेशनाची सुरुवात होणारे हजारो संस्थेचे प्रतिनिधी येतील। हे फार मोठं काम आहे। अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी जलदगती न्यायालयात खटला चालवण्याची प्रक्रिया सुरू असून या प्रकरणात विशेष अभियुक्ताची नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली आहे। कल्याण येथील अल्पवयीन मुलीला विशाल गवळी यानं राहत्या घरात हत्या केली। हत्येनंतर त्याची पत्नी साक्षी घरी आली। विशालनं तिला घरात घडलेली घटना सांगितली। विशालनं पत्नी साक्षीच्या साहाय्यानं रात्रीच्या वेळेत घरातील मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची योजना आखली। घरात पडलेलं रक्त दोघांनी साफ केलं। त्यानंतर त्यानं रिक्षाचालक मित्राला संपर्क साधून घरी बोलवलं। मृतदेह असलेली बॅग रिक्षात ठेवण्यात आली। पत्रीपूल मार्ग, आधारवाडी,
गांधारी पुलावरून विशाल, साक्षी आणि रिक्षाचालक मृतदेह असलेली पिशवी घेऊन भिवंडी पडघ्याच्या दिशेनं निघाले. पापगाव भागात अंधार, तेथे कोणीही बाजूला नसल्याचं पाहून, वाहनांची वर्दळही नसल्याचं पाहून विशालनं तिचा मृतदेह पापगाव कब्रस्तान भागातील जंगली झुडपं असलेल्या एका भागात फेकला. तेथून ते तातडीनं निघाले. विशालनं आधारवाडी चौकातील एका दुकानातून मद्य खरेदी केलं. तेथून तो तात्काळ आपल्या पत्नीची माहेर असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील गावी रेल्वेनं निघून गेला. मात्र त्याला पोलिसांनी आता अटक केली आहे. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्याची प्रक्रिया सुरू असून या प्रकरणात विशेष अभियोक्ताची नेमणूक केली जाणार असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेचे उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी दिली आहे. मगाशी सांगितलं की त्याच्या जे पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत त्याच्यामध्ये काय बेल ऑर्डर्स असतील किंवा जे काही तपासाचे कागदपत्र असतील त्याची पुन्हा आम्ही तपासणी करू. त्या गोष्टी आता सगळ्या तपासात येतील ना. जे काय हा गुन्हा संवेदनशील आहे, एक मिनिट, हा गुन्हा अतिशय संवेदनशील आहे. आम्ही त्याचा एकदम शास्त्रोक्त पद्धतीनं सर्व बारकाईनं फॉरेन्सिकच्या मदतीनं सर्व बारीक असतील, महत्वाचे असतील सर्व पुरावे आम्ही चांगल्या पद्धतीने हस्तगत करणार आहे. सर्व गोष्टी आम्ही रेकॉर्डवर आणणार आहे. त्याच्यामुळे आताच त्याबद्दल माहिती सांगणं उचित होणार नाही. त्या सर्व गोष्टी तुम्हाला नंतर तपासामध्ये स्थानिक पोलीस स्टेशन माहिती देईल त्याबद्दल जे काय असेल. आता जे 1190/24 मध्ये जे कलम लावलेले आहे, तपासात अधिकचा काही पुरावा निष्पन्न झाला तर त्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई अधिकची कलम आम्ही लावून. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. व्यवसायातील आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून संदीप अडसूळ या व्यावसायिकावर पिस्तुलातून गोळीबार केल्याची घटना 7 ऑक्टोबर 2022 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास माझिवडा येथे घडली होती. या घटनेत व्यावसायिकाला बरगडीवर गोळी लागल्यानं तो गंभीर जखमी झाला. दरम्यान या गुन्ह्यातील गोळीबार करणारा आरोपी प्रतीक शर्मा याला त्याच्या साथीदारांसह ठाणे क्राईम ब्रांच वागळे युनिटच्या पथकानं 25 डिसेंबर रोजी कोलशेत परिसरातून अटक केली. माझिवडा भागात संदीप अडसूळ हे व्यावसायिक आपल्या परिवारासह राहत आहेत. ते 7 ऑक्टोबर 2022 रोजी रात्री 8:40 सुमारास आपल्या घरासमोर उभे असताना एका अनोळखी इसमानं त्यांच्यावर पिस्तुलातून गोळी झाडली होती. ही गोळी अडसूळ यांच्या उजव्या बरगडीला लागल्यानं ते गंभीर जखमी झाले होते. तर घटनेनंतर गोळीबार करणाऱ्या इसमानं घटनास्थळावरून पळ काढला होता. ही गोळीबाराची घटना व्यवसायातील आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून झाल्याचं आणि फायरिंग प्रतीक शर्मा यानं त्याच्या साथीदारांच्या मदतीनं केल्याचं पोलीस तपासातून समोर आल्यानंतर या प्रकरणी कापूरवाडी पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून फायरिंग करणारा आरोपी प्रतीक शर्मा हा त्याच्या साथीदारांसह सतत 2 वर्ष फरार होता. दरम्यान या गुन्ह्यातील आरोपी शर्मा हा कोलशेत परिसरात येणार असल्याची माहिती ठाणे क्राईम ब्रांच वागळे युनिटच्या पथकास बुधवारी मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी परिसरात सापळा लावून आरोपी प्रतीक शर्मा याच्यासह त्याचे साथीदार राजकुमार गोविंद हांडे, राहणार मनोरमा नगर ठाणे, आकांत पोळे, तुषार दशरथ पवार, रोहित गंगोत्रे यांना अटक केली आहे. या गुन्ह्यातील आरोपींना तब्बल 2 वर्षांनी अटक करण्यात आली असून पुढील तपास क्राईम ब्रांच वागळे युनिटचं पथक करीत आहे. 2022 में एरिया में संदीप अडसूळ करके बांधकाम व्यवसायिक है, उनके ऊपर फायरिंग हुई थी
उसमें वो गंभीर रीत्या जख्मी हुए थे। उसमें यूनिट 5 के पुलिस निरीक्षक सलील भोसले और उनकी टीम ने पैरेलल इन्वेस्टिगेशन करके समांतर तपास करके अभी तक 5 आरोपी को अटक किया है। उसमें प्रतीक शर्मा, राजकुमार हांडे, आकांत पवड़े, तुषार पवार और रोहित गंगोत्री, ये 5 आरोपी अभी तक अटक किया है। कोर्ट ने उनकी पुलिस कस्टडी रिमांड दी है। अभी ये गुने के बारे में इनको जो आरोपी जो है उनको किसने सपोर्ट किया है और किसका सहभाग है, ये इन्वेस्टिगेशन हम कर रहे हैं। सर, किस वजह से फायरिंग की गई थी, क्या कुछ इन्फॉर्मेशन में बताया? कंप्लेनेंट संदीप आठसूड़ ये बांधकाम व्यवसायिक है और आरोपी जो है वो कंस्ट्रक्शन साइट पे काम करते हैं। उनका कुछ आर्थिक व्यवहार था, उसके वजह से ये गुना हुआ है।